मदिरा मदिरा आज सगळी मैकावती मदिरामय झाली पाहिजे. प्या प्या सगळे मदिरा प्या. मजानन तू कवी आहेस होय ना? लोक असं म्हणतात खरं महाराज. लोक मूर्ख असतात. होय महाराज. मजानन तू कवी आहे तर तुला स्फूर्ती कशी होते सांग बरं. कशी होते ते कसं समजणार, पण कुठून होते विचारा. मदिरा मदिराक्षी सुलक्षणा काव्य स्फूर्तीचे उगम जाणा. सर्व कलांच्या त्या मूळ खुणा नीट घ्याव्या पारखुनी पारखुनी. नीट घ्याव्या पारखुनी म्हणजे या दोन रत्नांचा पारखी कव्याच म्हणायचा तू. आपणासारख्या थोरा मोठ्यांचा किस्सा गिरवण्या पलीकडे मी दुसरं काय करणार. कला म्हणजे सौंदर्य पूजन, सौंदर्य संसाराचे परमनिधान. तरुणी वारुणी या वेळ संसार सारात आसार. शाबास आहेस खरा कवी. कवी आहेस. लोक तसं म्हणतात खरं महाराज. लोक मूर्ख असतात. महाराज आपणही आत्ताच गजानन काय नादी लागतात त्या मूर्खाच्या. असं म्हणू नका बरं महाराज. जे न देखे रवी ते देखे माझ्यासारखा मद्यपी कवी. जे अनन्य पूजा परायण मज सारखे भक्त महान. त्या दिव्य दृष्टीचे वरदान मदिरा देवी संतोषे दे. लोक जेथे एक पाहती तेथे आम्हा अनेक दिसती. जेथे न कोणा अर्थ गवसती गूढ गुंजन तेथ आम्हा. बस झाली तुझी बडबड. महादेवी मदिरा. मदिरेशिवाय सुख नाही. मदिरा आमच्या जीवनाचा आधार आहे. मदिरा जगात श्रेष्ठ आहे. सुख महादेवी अगदी सुख. विविध मदिरांचे असंख्य घट. विविध
मदिरांचे असंख्य घटक सहज रिचवी माझे पोट म्हणून मानावे सर्वश्रेष्ठ तेच त्रिजगी पै जाणा प्या प्या माझ्या पोटाचं स्मरण करून सगळे मदिरा प्या मदिरे विना जगतीन माझा मदिरे विना देवी सुरा करुणा करा देवी सुरा करुणा करा झुलवित दुलवित जनमना भुलवित 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 जनमना भुलवित सुखदासुरा वरदासुरा झुलवित 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 मधुपरी नित धरित जोरुची मधुपरी नित धरित जोरुची सुरस ललित कवन तोरची भरा सुरा करा सुखसे जगती नमदा मदिरे विलास जगती नमदा मदिरे विलास मदिरे विलास महाराज महादेवी आजच्या मदिरोत्सवात मदिरेनं आपल्या जिभेला पवित्र केल्याखेरीज एक शब्दही बोलायचा नाही. इतक्या बारकाईनं कसला रस चाललाय महाराज? काय चंद्रसेना इथं नाही? कोण? चंद्रसेना? पवित्र नागलोकीची पुण्यवान चंद्रसेना ती इथं आमच्या या पापी महालात? महाराज आपल्याच अनुज्ञेनं ती एखाद्या मानव मूर्तीची पूजा करीत बसली असेल कुठं तरी. नयनात आस
रंजनेच ध्यास तव गावे पुलकिता मंजुला रंजनेच ध्यास तव गावे पुलकिता मंजुला नयनाच आस पहावे तव मूर्ती श्यामला योगीन शकले घ्याया तव तुझा राघवा योगीन शकले घ्याया तव तुझा राघवा परमाचे गुण तुझे ते प्रेमुगा माधवा परमाचे गुण तुझे ते प्रेमुगा माधवा दीनदासीला परिदेवा राघवा दीनदासीला परिदेवा राघवा नयनाथ याच्याप्रमाणेच मला नाक आहे, कान आहे, डोळे आहेत, मला सगळे अवयव आहेत. मग माझ्यात आणि या मूर्तीत तुला कोणता वेगळेपणा दिसतो? आम्हा मर्त्यांचा जडदेह नाशवंत आहे, परंतु त्रैलोक्याचं तेज, पराक्रम आणि पावित्र्य प्रतीत करणाऱ्या निर्विकार, निराकार अशा अविनाशी परमेश्वराचं हे रूप आहे. परमेश्वर तो दिसत नाही, त्याला आकार नाही, त्याला विकार नाही, आणि तो आहे म्हणजे खुळ्यांचा बाजार सगळा. अशा ज्या मुळातच नसणाऱ्या परमेश्वराच्या अस्तित्वाची कल्पनाच नाहीशी केली पाहिजे. महाराज, ती कल्पना नाही. या विनाशी जगातील मोहबद्ध प्राणीमात्रांचा उद्धार करण्यासाठी तो अणुरेणूंनी या जगात सदैव वावरतो आहे. परमेश्वर ही कल्पना नाही, आणि ती नाहीशी करण्यानं परमेश्वर नाहीसा होणार नाही. नाहीसा होणार नाही. परमेश्वराची ही कल्पना सर्वस्वी खोटी आहे हे दाखवण्यासाठी ही मूर्ती मी फोडून फेकून देतो. नका नका महाराज, आपल्या सहवासात आनंद मानायला शिकवणाऱ्या माझ्या या मूर्तीचा आपण नाश करू नका. महाराज, माझा परमेश्वर, माझ्या जीवनाचा आधार कुठं नेता? महादेवी, चंद्रसेना या महालात येणार नाही असं आपण म्हणत होता ने?
चंद्रसेने, आज हा प्रसाद तुला घेतलाच पाहिजे. मदिरा घेणं हा महकावतीच्या राजघराण्यातील प्रत्येक स्त्री पुरुषाचा पवित्र धर्म आहे. पवित्र धर्म हा धर्म नव्हे, चांडाळचे राजरोग चालवण्यासाठी अथम वृत्तीच्या लोकांनी तिला धर्माचं पांघरून घातलं आहे. नागलोकीची स्त्री मदिरेला स्पर्श देखील करणार नाही. महाराज, आमचा असा उपमर्द करण्यासाठी या नागिनीने खांडली. मदिरोत्सवाचा हा उपमर्द आहे. महकावतीच्या राजघराण्याचा हा उपमर्द आहे. चंद्रसेने, बुद्धिवंतांना बुद्धिहीन करणारी, सामर्थ्यवंतांना सामर्थ्यहीन करणारी, आणि अखेरीस आत्मनाश करणारी ही विश्वघातकी मदिरा आपण देखील घेऊ नये महाराज. सर्वस्वी खोटं. आमचा बुद्धिनाश झाला नाही किंवा आम्ही सामर्थ्यहीनही झालो नाही. उलट मदिरा सेवनामुळेच वाढलेल्या आमच्या बुद्धिबलानं आणि पराक्रमानं आम्ही विश्वपालक झालो आहोत. मदिरेच्या सामर्थ्याचा हा आपला भ्रम अखेरीस आपलाच नाश करू. जास्त बडबड करू नकोस. तुला आज मदिरा घेतलीच पाहिजे. महाराज, माझं रक्षण करा. महाराज, महाराजाधिराज रावण महाराजांकडून एक दूत जिकडीचा आज्ञापत्र घेऊन आला आहे. रावण महाराजाकडून इकडेच आज्ञापत्र. महान तपश्चर्या करून सूर्याचा विजयरथ मिळणारा मासा इंद्रजित या कश्चित मानव मर्कटाकडून मारला गेल्यामुळं मी अगदी शोकाकुल झालो आहे. म्हणून माझ्या पुत्राच्या मृत्यूचा सूड घेण्याची कामगिरी मी तुमच्यावर सोपवितो आहे. तुम्ही महान पराक्रमी आहात. अजिंक्याचे माया विशारद आहात. मायेनं किंवा कपटानं किंवा कोणत्याही अन्य उपायानं तुम्ही रामलक्ष्मणांना या जगातून नाहीसे करा, एवढीच आज्ञा. काय त्या मानवांच्या कार्ट्याने इंद्रजित महाराजांचा वध केला? अहिराज, आता एक क्षणही फुकट घालवायचा नाही. लंकाधिपतींच्या आज्ञेप्रमाणे कामाला लागलं पाहिजे. मंत्री, जा, आमची निघण्याची तयारी आत्ताच करा.
विभीषण महाराजांकडून निरोप आला आहे की रावणानं आपल्या प्रभूंचा घात करण्याचा एक मोठा व्यूह रचला असून आताच महिकावतीला मायावी अहिमयेकडे आज्ञा दिली आहे. त्या राक्षसाने कसलाही कपटव्यूह रचला असला तरी प्रभूंच्या केसालाही धक्का लागणार नाही. पण मारुती राया अहिमही चांगलेच माया विशारद आहेत. प्रभूंना ते केव्हा आणि कसे नाहीसे करतील हे समजायचं सुद्धा नाही. माया विशारद असल्या 56 माया विशारदाना मी माझ्या शेपटीनं गुंडाळून टाकीन. हा पहा, आत्ताच माझ्या शेपटीचा कोट करून त्यात प्रभूंना सुरक्षित ठेवतो. तुम्ही अगदी निर्धास्त करा. श्रीराम जय जय सीताराम जय जय 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 सीताराम जय जय सीताराम जय जय सीताराम जय जय श्रीराम 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 जय जय सीताराम जय जय सीताराम. आणि राम लक्ष्मण कुठे आहेत ते पाहून ये. ते अगदी जवळ आहे. एका माकडानं आपल्या शेपटीचा कोट करून त्यात त्यांना ठेवला आहे. कोट केला आहे. कोट आणि असले 10 कोट केले म्हणून काय आमच्या माया सामर्थ्यापुढे त्या माकडांचा टिकावं लागेल. आपण आपल्या मायाबळानं शेपटीच्या कोटाखाली विवर खणून राम लक्ष्मणांना नाहीसे करू. मग बसुले त्याला त्या शेपटीच्या कोटावर मासा मारेल.
मकरध्वजा, या विवराचं चांगलं रक्षण कर. एक चिटपाखरू देखील यातून फिरकता कामा नये. नाहीतर ध्यानात ठेव, तुझ्या प्राणाची गाठ पडेल. पावन राम पतित पावन नाम, पावन राम पतित पावन नाम, पावन राम पतित पावन नाम, पतित पावन नाम, पावन राम पतित पावन नाम, पावन राम पतित पावन नाम, पावन राम पतित पावन नाम, पतित पावन नाम, पावन राम पतित पावन नाम, पावन राम पतित पावन नाम, पावन राम पतित पावन नाम, पावन नाम पतित पावन राम, पावन राम पतित पावन नाम. मारुतीराया, अरुणोदय झाला. प्रभूंच्या दर्शनासाठी सगळी वानरसेना जमली आहे. हा? रामप्रभू कुठं गेले? मारुतराया, कुठं आहेत प्रभू? त्या माया विचारत अभिमहिनी प्रभूना अखेर माया बोलावं नाहीच केलं वाटतं. मारुते, कुठं गेली तुझी बुद्धी आणि सामर्थ्य? प्रभू कसे नाहीसे झाले समजत नाही. त्या मायावी अहिमहिनी याच विवरातून प्रभूंना नेलं असलं पाहिजे. ठीक आहे, त्याने आमच्या प्रभूंना सप्त पाताळातही नेलं असू दे, तिथून त्यांना अगदी सुरक्षित परत आणीन. नाहीतर हा हनुमान स्वतः अग्निकाष्ठ भक्षण करील. जय रघुवीर. महाराज, उद्याच नगरदेवतेचा उत्सव आहे आणि अद्याप नरबलीची व्यवस्था काहीच झाली नाही. हो, नरबलीची व्यवस्था केव्हा झाली?
ज्यांचं तुम्ही अहोरात्र ध्यान करीत असता तेच ते रामप्रभू. मंत्री जा, या बळीना बंदीशाळेत नीट व्यवस्थेनं ठेवा. चोरटा कुठला? चोरून मदिरा पितोस? कोण म्हणते? तुझी मदिरा मी पाहिली देखील नाही. चोर तो चोर, पुन्हा तिरजो अट्टल चोर. मग काय झालं? अगं, चोरून पिण्यातच मदिरेचा खरा आनंद असतो. आणि चोरून पिऊन ती पीत नाही असं म्हणणं यातच मोठेपणा आहे. मोठे मोठे सत्ताधारी आणि माझ्यासारखे मोठे मोठे कलावंत असंच करतात. पोरी, चोरी नवे मोठे शास्त्र ते. पोरी चोरी नवे मोठे शास्त्र ते. खास प्रतिभा कला सफला इथे. खास प्रतिभा कला सफला इथे. रीत नवे सोपी, रीत नवे सोपी, पोरा साधते. चोरी नवे मोठे शास्त्र ते. पोरी चोरी नवे मोठे शास्त्र ते. पोरी चोरी नवे मोठे शास्त्र ते. प्रतिभा कला सफला इथे. प्रतिभा कला सफला इथे. रीत नवे सोपी, रीत नवे सोपी, पोरा साधते. चोरी नवे मोठे शास्त्र ते. पोरी चोरी नवे. चोरी 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 पोरी चोरी 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 नवे मोठे शास्त्र ते. शिकवी सदा समता मते. चोर शिकवी सदा समता मते. प्रेम रुचे कोणा, प्रेम रुचे कोणा. जेना चोरले, जेना चोरले. चोरी नवे मोठे शास्त्र ते. परमेश्वरा, आज तुला माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलं. हो हो, प्रत्यक्ष पाहिलं देवा. धन्य धन्य झाले मी आज. देवी कोण? मगरी? मगरी, आज मी रामप्रभूंना पाहिलं. पुन्हा तुम्हाला त्यांचं दर्शन होणार नाही. उद्या त्यांना नगरदेवीला बळी द्यायचा आहे. काय? रामप्रभूंना बळी? मगरी,
महाराज, राम लक्ष्मणांना मानव समजून आपण त्यांना बळी देणार? हो, ती माकडं समजून नव्हे. परंतु राम प्रभू मानव नाही. प्राणी मात्रांचा उद्धार करण्यासाठी मानव देह धारण केलेले ते सर्वज्ञ सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान. उद्या आपली स्थिती काय होणार हे ज्याला माहीत नाही, स्वतःचं संरक्षण करण्याचं ज्याला सामर्थ्य नाही, असला निर्बुद्ध आणि निर्बल प्राणी म्हणे सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान. महाराज, त्या सर्वव्यापी परमेश्वराबद्दल असे उद्गार काढून आपल्यावर त्याचा कोप ओढून घेऊ नका. अज्ञपणे त्याची केलेली निंदा आणि त्याच्याविषयीची अश्रद्धा अखेरीस मर्त्याच्या नाशालाच कारण होते. तुझ्या त्या सर्वशक्तिमान परमेश्वराला आम्ही जिंकलंच आहे आणि उद्या त्याचा आम्ही नगरदेवीला बळी देऊन नाश सुद्धा करणार आहोत. तो आपला भ्रम आहे महाराज. परमेश्वर कधीही नाश पावणार नाही. उलट आपल्यालाच त्याच्या पायाशी लोटांगण घालावं लागेल. आसुरी सत्तेच्या उन्मादानं आपण भ्रष्टबुद्धी झाला आहात. पण ध्यानात ठेवा, अखेरीस परमेश्वर हा सर्वश्रेष्ठ आहे, अमर आहे. हे आपल्याला पटल्याखेरीज राहणार नाही. अमर अमर म्हणून समजला जाणारा तुझा परमेश्वर जर सर्वश्रेष्ठ असेल तर तुझ्या त्या परमेश्वराने आम्ही श्रेष्ठ आहोत. आम्ही नुसते अमरच नाही तर आमच्या सांडलेल्या रक्ताच्या थेंबापासून लाखो मही निर्माण होतात. मही तोंडावर मदिरेच्या धुंदीत कोणतं रहस्य कोणाजवळ बोलतो आहे याचं काही भाग मदिरा मदिरा मदिरेमुळं मी असं पडलो. तरी बरं मही कसं निर्माण होता हे तू सांगितलं नाही. बरं चल, मदिरा घेण्यापूर्वी ती पचवण्याचं सामर्थ्य अंगी आणावं लागतं.
थांबा. आता आपण पुत्र हत्येचं केवढं मोठं पातक करीत होता. हा आपलाच पुत्र आहे. पुत्र आणि माझा. नमस्कार मारुतीराय आपल्या ब्रह्मचर्याला. बाकी बायको मात्र चांगली हुडकून काढलीस हा. हा ब्रह्मचारी, ही ब्रह्मचार्याची बायको आणि ब्रह्मचारी माता पित्यांचा हा पुत्रद्रोही पुत्र. असला हा योग मारुतीराया तूच जमून आणलास म्हणून बरं बाबा. अरे बाबा नो, ही माझी पत्नी नव्हे. हिला मी या घटकेपर्यंत पाहिली सुद्धा नाही. आश्चर्यच आहे. ही तुझी पत्नी नव्हे, तू हिचा पती नव्हे, पण हा मात्र तुझा पुत्र आहे. मग अशा तऱ्हेनं ब्रह्मचारी राहणं काही कठीण नाही. अरे हा ब्रह्मचार्यांचा घोटाळा आहे. घोटाळा काही नाही, मी सांगते सगळं. आपण लंका दहनानंतर त्या धर्मबिंदूपासून मला गर्भ राहिला, तोच हा मकर ध्वज. बरं, पण मगरी आम्हाला आता इथं एक क्षणही घालता येत नाही. अगोदर आम्हाला आमच्या प्रभूंचं दर्शन व्हायला पाहिजे. ते कठीण आहे महाराज. आई महिनी त्यांना मोहिनी घालून महिकावतीत नेलं आहे आणि उद्या ते त्यांचा नगरदेवीला बळी देणार आहेत. काय? प्रभूंचा बळी? तर मग त्याच्या हात मला तिथं जायलाच पाहिजे. पण तिथं जायचं कसं? त्याला एकच उपाय आहे. माझ्या पाठीवर बसून आपण येत असाल तर मी आपल्याला अगदी वेळेवर पोहोचवते. ठीक, चल, माझी तयारी आहे. आणि तुला वेळ तर लागलं नाही मारुता. थोडा विचार कर. तिच्यावर विश्वास ठेवू नको ना. ही देखील आईमहीची माया असायची. तुला देखील बळी घेण्याचं हे कपट आहे. शंका कुशंका काढण्याची ही वेळ नव्हे. माझ्याबद्दल तुम्ही मुळीच काळजी करू नका. प्रभूंना मी सुखरूप घेऊन येतो.
ती कुठं जाते ते मला लागलीच येऊन कळव. दार उघड. मज तुझे होसी माता, मज तुझे होसी माता, अतुल गुणरूपा मज तुझे होसी माता, अतुल गुणरूपा पद ध्याता त्रिगुण रूप तव धाता, मन होई शांता मज तुझे होसी माता. कोण आहात तुम्ही? माया मोहाला विसलेली स्त्री आपल्या सहाय्याला आली आहे. आमच्या सहाय्याला? या राक्षस नगरीतील एखाद्या मायावनीवर विश्वास ठेवण्या इतके आम्ही मूर्ख नाही. प्रभो, मी मायाविनी नाही. आसुरी सत्तेला बळी पडलेली मी एक नागकन्या आहे. आता अधिक शंका कुशंका काढून वेळ घालवू नका. कारागृहाची दारं मी उघडी ठेवली आहे. क्षणाचाही विलंब न लावता प्रभूने येथून निघून जावं आणि आपले प्राण वाचवावे.
प्रभू, माझी एवढी विनंती स्वीकारून आपण मला पावन करावं. तुझ्या प्राणाच्या मोलानं आमचे प्राण वाचवण्याची आमची इच्छा नाही. हृदयस्थ वेदनाने आणि निराशेने मी अगोदरच मेले आहे. आपल्यासाठी मला प्राणदान करावं लागलं तर माझा आत्मा आपल्या दिव्य तेजात विलीन होईल. उठा उठा प्रभू, मला एवढी भिक्षा घाला. बर, तर मग तुझ्या समाधानासाठी आम्हाला दृश्य बनवून दे. मग पुढचा मार्ग आमचा आम्ही पाहतो. प्रभू, आज मी धन्य झाले. मी आत्ताच हिशोबाने आणते. कुलटा, पतिद्रोही, प्रत्यक्ष पतीच्या वैराची संगनमत करण्याची तू निर्लज्ज झालीस. हे अनुचित वाटणारे कृत्य आपल्या निरंतर कल्याणासाठी मी करीत होते. महाराज, स्वतःच्या उद्धारासाठी तरी प्रभूंचा बळी देण्याचा विचार सोडून द्या. जा, नाही ना माझ्या पुढून. होत मुदित मना दिसुदिन हा उदेला झाला दोष जीवाला मज करी दैव मदत वरचे फळाला. होत मुदित मना दिसुदिन हा उदेला झाला दोष जीवाला मज करी दैव मदत वरचे फळाला. होत मुदित मना दिसुदिन हा उदेला प्राण ही जरी हरिणना करीन मधुमाना धरी आरे मनी अभिमाना झडी विफल करीन तयाला. होत मुदित मना दिसुदिन हा उदेला प्राण ही जरी हरिणना करीन मधुमाना धरी आरे मनी अभिमाना झडी विफल करीन तयाला. होत मुदित मना दिसुदिन हा उदेला झाला दोष जीवाला मज करी दैव मदत वैरचे फळाला. होत मुदित मना दिसुदिन हा उदेला होत मुदित मना दिसुदिन हा उदेला होत मुदित मना दिसुदिन हा उदेला
महादेवी, या चांडाळणीचं तुम्ही काय वाटेल ते करा. मी पुन्हा हिचं तोंड सुद्धा पाहणार नाही. कुलटा प्रत्यक्ष शत्रूला शस्त्रास्त्र पुरवून पतीच्या प्राणावर उठली होती. पतीच्या प्राणावर, महिरायांच्या प्राणावर. मूर्ख. शत्रूना ते हवी तितकी शस्त्रास्त्र पुरवू दे. महिराजांच्या रक्तबिंदूवर अमृत सिंचन करणारे भोंगे जोपर्यंत येऊन. महादेवी, काय झालं महिराज? मधुरेच्या धुंदीत महिराजांच्या मृत्यूचं राहिलेलं अर्ध रहस्य तुम्ही बोलून गेला. अजून मदिरा पचवायला येत नाही तुम्हाला. मदिरा मदिरा मदिरा. अखेरीस ही मदिराच आमच्या नाशाला. नागलोकीची नागिन तिचं या महालाबाहेर पाऊल सुद्धा पडता कामा नये. नाहीतर ही कुलटा आपल्या पतीचं मरण सुद्धा सांगायला कमी करायची नाही. हिला अन्न पाणी काही काही देऊ नका. तडफडून मरू द्यावं दसेला. ते पहा कारागृह, त्यात रामप्रभूंना ठेवला आहे. दरवाजा उघड. मला माझ्या प्रभूंचं दर्शन घ्यायचं आहे. प्रभूचं दर्शन.
हे माकडा, ते पा तुझ्या त्या प्रभूला बळी द्यायला देत आहेत. पाणी पाणी काय पाणी? अगं ये चाललीस कुठं? बाईस तिला काही सुद्धा द्यायचं नाही. महादेवींची आज्ञा विसरलीच वाटतं. बळीची मिरवणूक निघाली वाटतं. चल चल बघूया तरी.
बाहेर पडली प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायला पुण्याची आज्ञा नको. प्रभूचं दर्शन? तिच्याकडे नुसते पाहता काय? नारद पुढे. चंद्रसेने मुकाट्यानं बाजूला हो. नाही, मी इथून मुळीच हलणार नाही. रथ पुढे न्यायचाच असेल तर तो माझ्या देहावरच तुम्हाला न्यावा लागेल. असं मरच तर मग नारेरात तिच्या अंगावरून. थांबता काय? चालवाऱ्यात पुढे, नाहीतर तुमची डोके ठिसून टाकी. ऐची मरती आहे ते मरू दे, कोणी पुढे जाऊ नका. घ्या तिला बाजूला. पाणी पाणी. काय पाणी देते? अगं ये. पाणी पाणी. मदिरा.
माझा परमभक्तानो, मी देवी नाही, देवी नाही. तुमच्यावर संतुष्ट झाले आहे, म्हणून मी इथं आज माझ्या सत्यरूपात प्रगट झाले आहे. ते माझं उग्र रूप तुमच्याच्यानं पाहणार नाही, म्हणून माझा सगळा नैवेद्य शिखरद्वारानं आज सोडा. मंत्री, देवीच्या आज्ञेप्रमाणे सारी व्यवस्था करा. आज्ञेप्रमाणे. नरबलीना आत सोडा. भरतुऱ्या, पण तू इथं कसा? ते सगळं नंतर सांगतो. आपण इथेच थोडा वेळ बाजूला व्हा. वत्सानो, मी तुमच्यावर प्रसन्न झाले आहे. प्रथम अहिराजांना माझ्या दर्शनाला येऊ द्या. वत्सानो, मात्र तू आणखी काय करणार? आता महिला आत बोलावून घेणार. तसं करणं आपल्यालाच घातक आहे. आपण निशस्त्र आहोत हे विसरू नकोस. अगोदर शिबिरात जाऊन आमची दिव्य धनुष्यांची अक्षयभाती घेऊन ये. आज्ञा. अहिराज अजून कसे बाहेर येत नाही? दाराजवळ जाऊन हाक मारा.
कोणी जाऊ देत नाही. काय घोटाळा आहे समजत नाही. अहिराज अहिराज मारुती काय झालं? जा अगोदर धनुष्यबाण घेऊन घ्या. पण रामप्रभू कुठे आहे? आपले प्रभू अगदी सुखरूप आहे, पण मला आता बोलायला वेळ नाही. मला अगोदर प्रभूंचं धनुष्यबाण घेऊन गेलं पाहिजे. अहिराज चला रे थोडा
संरक्षणाकरता मी तेजोवलय निर्माण करतो. महीच्या रक्तापासून लाखो मै निर्मित आहेत. असंच चालू राहिलं तर जगाच्या अंतायुद्धाचे होणार नाही. म्हणून महीचं मन ठरत आहे याचा शोध करून येतो. ठीक आहे, मी तोपर्यंत या असंख्य महिची युद्ध करण्याकरता काल भरून निर्माण करतो. मी मोठ्या संकटात सापडलो आहे. संकट? कसलं संकट? महीच्या रक्तबिंदूपासून महीच मही निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे युद्ध कसं संपेल हेच कळत नाही. तेव्हा महीचं मरण कशात आहे ते मला समजलंच पाहिजे. त्याखेरीज मी प्रभूंना पुन्हा तोंड देखील दाखवणार नाही. पण मला ते माहित नाही. आपण ते देवी चंद्रसेनालाच विचारून पाहू. बरं, चल तर लवकर. चंद्रसेना महिराजांचं मरण देखील सांगायला कमी करणार नाही. हो, ती कुलता आहेच तशी. पण ही दोघे तिथं पोचण्यापूर्वी त्या उदसला या जगातून नाही शिकत. मला विचारलंय खरेच चिटपाकू सुद्धा आश्चर्यता कामा नाही. नाहीतर तुझं डोकं ठेचून टाकेन. ध्यानात ठेव. त्यांना देखील आहे सर. मी रामदूत मारुती आहे. रामप्रभू संकटात आहेत म्हणून मी आपल्याकडे आलो आहे. म्हणजे रामप्रभू बळी नाही, बळी गेले नाही. परमेश्वरा,
तुझी लीला आगाध आहे. त्यांचं आता मही बरोबर तुमुल युद्ध सुरू आहे. त्यात महीच्या रक्तबिंदूपासून असंख्य मही निर्माण होऊ लागले आहेत आणि त्यामुळं हे युद्ध जगाच्या अंतापर्यंत तरी संपेल की नाही याची शंका वाटू लागली आहे. म्हणून तुम्हीच आता महीचं मरण कशात आहे ते सांगा. महिराजांचं मरण प्रत्यक्ष पतीचं मरण कशात आहे ते मी सांगू? नाही, तुम्ही पतीचा नाश करीत नाही, उलट त्याचं मरण सांगण्यात त्याचा उद्धारच करता आहात. प्रत्यक्ष परमेश्वराच्या हातून मरण आलं तर त्याच्या पापी कृत्यामुळे मिळणारा नरक टळून त्याला मोक्षच मिळेल. त्यांना मोक्ष मिळेल, पण पतीचं मरण सांगणारी पतिद्रोही स्त्री रव नरकात जाईल. नाही नाही, लौकिक दृष्टीनं तुम्ही पतिद्रोही दिसलात तरी पारमार्थिक दृष्टीनं तुम्ही विरोधी पतिभक्ती करणाऱ्या खऱ्या पतिव्रताच ठरा. पण पतीचं मरण सांगण्याने मी पापी पती ठरत नाही हे तुमचं तत्वज्ञान मात्र मला पटत नाही. माझ्या हातून होणारं हे पाप धुवून जाण्यासाठी पती पावन राम प्रभूंनी माझी सेवा स्वीकारली पाहिजे. तसं तुम्ही वचन देणार असाल तर महिराजांचं मरण मी सांगते. ठीक आहे. प्रभू रामचंद्राच्या पायांचं स्मरण करून देवी मी तुम्हाला वचन देतो की प्रभूजींना मी इथं आणीन. पाताळातील भुंगे अमृतकुंडातून अमृत आणून ते महिराजांच्या रक्तबिंदूवर शिंपडतात. त्यांचा नाश केला म्हणजे अमृत सिंचन होणार नाही आणि आमचा कार्यभाग होईल, हो ना? अमृत सिंचन करण्याचं बंद करशील तर आज्ञा. जा. आपण इथून निघून जा. महादेवीने मदिरेच्या थुंदीत उच्चारलेलं आपलं मरण चंद्रसेनेनं शत्रूला सांगितलं. मदिरा, अखेर ही मदिरात आमच्या नाशाला. काय कसे जाहले कळेना, काय कसे जाहले कळेना, काय कसे जाहले कळेना. भूवरी बिंदू बिंदू रुधिराचे, भूवरी बिंदू बिंदू रुधिराचे.
मही गण बनले गूढ आगले काय कसे जाहले कळेना काय कसे जाहले कळेना दैवी माया जीवा भुलवी दैवी माया जीवा भुलवी कोण जाणे तिची थोरवी कोण जाणे तिची थोरवी होत जगत चकिताती मुळे होत जगत चकिताती मुळे काय कसे जाहले कळेना काय कसे जाहले कळेना काय कसे जाहले कळेना काय कसे जाहले कळेना भूवरी बिंदू बिंदू रुधिराचे भूवरी बिंदू बिंदू रुधिराचे महिगण बनले गूढ आगले महिगण बनले गूढ आगले काय कसे जाहले कळेना दैवी माया जीवा भुलवी दैवी माया दैवी माया जीवा भुलवी कोण जाणे तिची थोरवी कोण जाणे तिची थोरवी होत जगत चकिताती मुळे होत जगत चकिताती मुळे काय कसे जाहले कळेना काय कसे जाहले कळेना काय मारुती राया एवढा विचार कसला चालला आहे महीचं मरण कशात आहे हे समजावून घेण्यासाठी रामप्रभू तुझी सेवा स्वीकारतील असं मी चंद्रसेनेला वचन दिलं आहे. अशक्य एक पत्नी राम परस्त्रीची सेवा घेणं शक्य नाही हे तू कसा विसरलास असल्या वचनात गुंतून बसलास त्यातून पार कसं पडायचं ते तुझं तूच पहा. प्रभु सदया त्वरित प्रभु सदया त्वरित प्रभु विनती पदी सकया रघुराय विनती पदी सकया रघुराय
सदा मुनि तिमिरहरा सतधीर त्वरा रघुवीर वरा रघुवीर वरा वरा करा वरा करा वरा करा रघुवीर वरा वरा करा रघुवीर वरा रघुवीर वरा विनती पदी सखया या रघुराया विनती पदी सखया या रघुराया देवी रामप्रभू आले रामप्रभू आले रामप्रभू आले रामप्रभू आले अगं मगरी रामप्रभू आले हरिये, यापुढे इथं मला क्षणभर देखील थांबता येणार नाही. दुष्टा भोंग्याकडून मंच पोखरायला लावून माझा असा विश्वासघात केला. पण मर्कटा, मी तुला शाप देते. आर्ये, मोह अवर, मला तू देव समजून माझ्यावर प्रेम करीत होतीस ना, मग निराशेनं असा त्रागा का करतेस? परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे. तू देखील परमेश्वर स्वरूपच आहेस. धरिनार हृदये मोहा धरिनार हृदये मोहा नतमानी कनक तोलोहा ना आणि मनी विकार देह भोग हे असार सार विसर जड देहाना हृदये मोहा धरिनार व्यापुनी जो भूगगना व्यापुनी जो भूगगना भज कमनी करी सदना भज कमनी करी सदना होची करील भय हरणा नाधरी संदेहाना हृदये मोहा धरिना हृदये मोहा व्यापुनी जो भूगगना व्यापुनी जो भूगगना व्यापुनी जो भूगगना भज कमनी करी सदना भज कमनी करी सदना होची करील भय हरणा नाधरी संदेह